अचानकपणे मोहोळ शहर कडकडीत बंद. नगर येथील अप्पर तहसील कार्यालयाला विरोध. मोहोळ येथे व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद. मोहोळ तालुक्यातील नगर येथे मंजूर झालेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन करण्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांची महत्त्वाची बैठक मोहोळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित केली होती. त्या बैठकीला विरोध म्हणून मोहोळ शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळत नगरच्या अप्पर तहसील कार्यालयाला विरोध दर्शवलाय. मागील 8 दिवसांपासून नगर येथील अप्पर तहसील कार्यालयाचा विषय मोहोळ तालुक्यात चांगलाच तापला असून यापूर्वी मोहोळ शहर तसेच पेनूर, नगर, नरखेड आणि शेटफळ अशी तालुक्यातील प्रमुख गावे बंद पाळून त्या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात भूमिका दर्शवण्यात आली होती. रविवारपासून मोहोळ तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनही सुरू आहे. आज अप्पर तहसील कार्यालयाच्या समर्थनार्थ बैठक असल्याचं समजताच व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आठवड्याचा पहिला दिवस असलेल्या सोमवारी मोहोळ शहर कडकडीत बंद केलाय आणि धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावेळी मोहोळ शहरातील व्यापारी, नागरिक आणि मोहोळ बचाव संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. नगरच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या निषेधार्थ मोहोळ शहरात सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं ही मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देत जोपर्यंत तेथील अप्पर तहसील कार्यालय रद्द होत नाही तोपर्यंत सर्व व्यापारी बेमुदत बंद पाळून पाठिंबा देतील अशी भूमिका व्यापाऱ्यांनी जाहीर केली आहे.